मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 3 इयर LLB CET दिले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजशी ॲफिलिएटेड असणाऱ्या गव्हर्नमेंट एडेड कॉलेजची आपण इन्फॉर्मेशन या सिरीजमध्ये पाहत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीजशी ॲफिलिएटेड असणाऱ्या गव्हर्नमेंट एडेड कॉलेजची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी 2027 मध्ये LLB CET देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये 18 मे पासून सुरू होत आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ही परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी असणारी काउन्सिलिंग सुद्धा ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जाणार आहे, ज्यामध्ये कॅप राऊंडच्या फॉर्म फिलिंग पासून तर तुमच्या कॉलेज ऍडमिशन पर्यंत तुम्हाला प्रत्येक स्टेज वरती गाईड केलं जाणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज सिलेक्शनची एक एक्सपर्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला दिली जाईल. तुमच्या कॅप फॉर्म फिलिंग मध्ये तुम्हाला मदत केली जाईल. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा मग कट ऑफचं अनालिसिस करून राऊंड वाईज डिसिजन देणं असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला या काउन्सिलिंग मध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. तर काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं ऍडमिशनचं टेन्शन थोडंसं कमी करा. तर पहिलं कॉलेज आहे डॉक्टर आंबेडकर कॉलेज, डिपार्टमेंट ऑफ लॉ, दीक्षाभूमी, नागपूर. तर हे कॉलेज नागपूर महाराष्ट्र येथे लोकेटेड असून याचं एस्टॅब्लिशमेंट 1964 साली करण्यात आलं होतं. तसेच हे कॉलेज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड आहे. गव्हर्नमेंट एडेड हे कॉलेज असून या कॉलेजला नॅकचं A+ ॲक्रेडिएशन मिळालेलं आहे. इथे 6 परमनंट फॅकल्टी, 4 टेम्पररी आणि 20 व्हिजिटिंग फॅकल्टी असणार आहेत. तसेच या कॉलेजचा टायमिंग सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर या कॉलेजमध्ये 120 LLB 3 इयरचे सीट्स अवेलेबल असून यांची टोटल फीज ही 8,850 रुपये आहे. इथे तुम्हाला हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल नाहीये. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे नटवरलाल माणिकलाल दलाल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, गोंदिया. हे गोंदिया महाराष्ट्र येथे लोकेटेड असून 1969 साली याचं एस्टॅब्लिशमेंट करण्यात आलं होतं. हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. नॅकचा B ग्रेड यांना दिलेला आहे आणि इथे 4 परमनंट फॅकल्टीज अवेलेबल आहे. कॉलेजचे टायमिंग हे सकाळी 11:20 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत असणार आहे. इथे तुम्हाला 3 इयर LLB चे 60 सीट्स अवेलेबल असून यांची टोटल फीज ही 6,222 रुपये आहे. तसेच इथे तुम्हाला हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल नसणार आहे. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे यशवंत महाविद्यालय, वर्धा. हे वर्धा महाराष्ट्र येथे लोकेटेड असून 1960 साली याचं एस्टॅब्लिशमेंट करण्यात आलं होतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीशी हे ॲफिलिएटेड असून हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. तसेच यांच्याकडे नॅकचा B ग्रेड असून इथे 2 परमनंट आणि 10 व्हिजिटिंग फॅकल्टीज तुम्हाला अवेलेबल आहेत. कॉलेजचे टायमिंग सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहेत. तसेच इथे 3 इयर LLB चे 120 सीट्स अवेलेबल असून यांची टोटल फीज ही 7,920 रुपये असणार आहे. तसेच या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हॉस्टेलची फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल नसणार आहे. सोबत तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले आहेत, त्याच्यावरती जाऊन तुम्ही या कॉलेजची ॲडिशनल इन्फॉर्मेशन सुद्धा मिळवू शकता. तसेच पुढचं कॉलेज आहे RTMNU's डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ, नागपूर, मेन ब्रांच. हे नागपूर महाराष्ट्र येथे लोकेटेड असून 1925 साली याचं एस्टॅब्लिशमेंट करण्यात आलं होतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड आहे. हे युनिव्हर्सिटी मॅनेज्ड गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. यांच्याकडे 3 परमनंट फॅकल्टी आहेत, 10 टेम्पररी आणि 54 व्हिजिटिंग फॅकल्टी अवेलेबल आहेत. कॉलेजचे टायमिंग हे सकाळी 7:15 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत असून यांच्याकडे टोटल 120 सीट्स 3 इयर LLB CET साठी अवेलेबल आहेत. यांची फीज ही 4,924 रुपये असून इथे हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे. त्यानंतर पुढची युनिव्हर्सिटी आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी. यांचं पहिलं कॉलेज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कॉलेज ऑफ लॉ, धुळे. हे धुळे महाराष्ट्र येथे लोकेटेड असून 1975 साली यांचं एस्टॅब्लिशमेंट करण्यात आलं होतं. गव्हर्नमेंट एडेड हे कॉलेज असून नॅकचा B ग्रेड त्यांना दिलेला आहे. इथे 18 टोटल फॅकल्टीज अवेलेबल आहे, त्यापैकी 12 परमनंट, 4 टेम्पररी आणि 2 व्हिजिटिंग आहेत. कॉलेजचे टायमिंग हे सकाळी 7:30 ते संध्याकाळी 3:30 पर्यंत असणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला 120 टोटल सीट 3 इयर LLB साठी अवेलेबल आहेत. यांची टोटल फीज ही 3,875 रुपये असून इथे तुम्हाला हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल नसणार आहे. पुढचं जळगावचं कॉलेज आहे SS मनियार लॉ कॉलेज, जळगाव महाराष्ट्र येथे लोकेटेड असून 1970 साली हे एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे आणि यांच्याकडे नॅकचा B ग्रेड आहे. टोटल यांच्याकडे 30 फॅकल्टी आहेत, त्यापैकी 9 परमनंट, 10 टेम्पररी, 8 व्हिजिटिंग आणि 3 ऑदर फॅकल्टी यांच्याकडे आहेत.
यांच्या कॉलेजचे टायमिंग्स हे सकाळी 7:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असून इथे 180 टोटल सीट्स अवेलेबल आहेत आणि 4,385 रुपये यांची टोटल फीज असणार आहे. इथे तुम्हाला हॉस्टेलची फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपण RTMNU आणि KBCMNU या दोन युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असणारे महाराष्ट्रामधले गव्हर्नमेंट एडेड कॉलेज डिस्कस केलेले आहेत. या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला यांचे प्रेफरन्सेस कॅप राऊंडच्या वेळेस द्यावे लागतील. सर्व गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुमची या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच कॅप राऊंडच्या वेळेस तुम्हाला ह्या कॉलेजेसचे प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, हे प्रेफरन्सेस देण्यासाठी त्यानंतर कॅप राऊंडच्या प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी अगदी कॅप राऊंडचं ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग पासून तर तुमचं ऍक्च्युअल कॉलेज ऍडमिशन होऊपर्यंत प्रत्येक स्टेजमध्ये तुम्हाला ग्लोबल ऑनलाईनचे काउन्सिलर्स मदत करणार आहेत. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, त्यानंतर कट ऑफचं अनालिसिस असेल, तुम्हाला किती मार्क्स आहेत, मागच्या वर्षी काय ट्रेंड होता आणि तुम्हाला त्या मार्क्सनुसार कुठलं कॉलेज भेटू शकतं, याविषयी असणारा गायडन्स सुद्धा तुम्हाला या काउन्सिलिंगच्या माध्यमातून मिळणार आहे. तर या काउन्सिलिंगला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही आजच व्हॉट्सअप करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. या व्यतिरिक्त तुम्हाला इतर कुठले व्हिडिओज या चॅनलवरती ऍडमिशन प्रोसेसच्या बाबतीत हवे आहेत याविषयी व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऍडमिशनची तयारी सुरूच ठेवा. थँक्यू.